वेलकम टू आवर चॅनल करिअर मेकिंग गार्डन्स। महाराष्ट्र आणि तमाम भारत देशातील विद्यार्थी आणि पालकांना 21 जून रोजी परीक्षा झाली, रिझल्ट कधी लागेल या संदर्भात उत्सुकता आहे आणि बऱ्याच वेळा या संदर्भातला पाठीमागचा इतिहास ज्यावेळेस आपण खोलायला जातो त्यावेळेस आपल्या संदर्भात एक लक्षात येऊ शकतं की जर परीक्षा झाल्यानंतर दरम्यान 45 दिवसामध्ये रिझल्ट लागलेला आहे। आता गेल्या वर्षीच्या किंवा आजपर्यंतचा इतिहास पाहायला गेलं तर जवळपास 40 दिवसामध्ये रिझल्ट लागलेला आहे। मग आता 21 जूनचा रिझल्ट हा 1 ऑगस्टला जाईल का? तर 100% नाही। कारण त्याच्यासाठी महत्त्वाचा संदेश मी तुम्हाला देण्यासाठी आलोय। त्याचा अर्थ असा की नीटची पुनर्परीक्षेचा निकाल 20 जुलैपर्यंत असं म्हटलंय, म्हणजे याचा अर्थ त्याच्या अगोदर रिझल्ट लागू शकतो। आता NTA ने 2024 मध्ये परीक्षेनंतर बरोबर 40 दिवसांना रिझल्ट सांगितला होता। दरम्यान 4 मेला परीक्षा झाली समजा, तर 12-13 जूनला रिझल्ट सांगितला होता, म्हणजे एक 40 दिवसांनी रिझल्ट सांगितला। पण रिझल्ट टाकताना 4 जूनलाच टाकला होता, 4-5 जूनलाच टाकला होता, म्हणजे 1 महिन्याच्या आत टाकला होता। म्हणजे 1 महिन्याच्या आत रिझल्ट परीक्षा म्हणजे NTA देऊ शकतं, याचं एक सुंदर एक्झाम्पल सुद्धा आपल्यासोबत आहे। तर आता हा एक वास्तविक पाहता टाइम्स ऑफ इंडियाने काल एक कोट केलेलं होतं। टाइम्स ऑफ इंडिया हे एक आघाडीचं वृत्तपत्र आहे। याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं होतं की रिझल्ट जो आहे तो 20 जुलै या दिवशी लागू शकतो। आता या संदर्भामध्ये संपूर्ण भारत देशामधल्या विद्यार्थ्यांनी 3 मे रोजी 22,05,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, परंतु या वेळेस मात्र 21 जून रोजी मात्र 20 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असं त्याचं म्हटलंय। 21 जून नंतर लगेच 21 जून नंतर लगेच 25 जूनला आपल्याला प्रोव्हिजनल आन्सर की आली। आता प्रोव्हिजनल आन्सर की आल्यानंतर त्या ठिकाणी आपल्यासमोर 3 दिवस म्हणजे 25, 26, 27, 28 संध्याकाळीपर्यंत आपल्याला त्याच्यावरती चॅलेंजेस देण्यात आले। खूप सारे चॅलेंजेस आलेले आहेत, अगदी 10,000 पेक्षा जास्त चॅलेंजेस आलेले आहेत। ह्या चॅलेंजवरती विषय तज्ञांशी किंवा सब्जेक्ट एक्सपर्टशी चर्चा करून एक फायनल आन्सर की आपल्याला येणार आहे। फायनल आन्सर की, आता फायनल आन्सर की कधी येईल त्या संदर्भात आता फायनल आन्सर की बरोबरच एक दुसरा जो टॉपिक राहील तो म्हणजे आपली OMR सीट जी आहे जी आपल्याला मिळत असते, म्हणजे जी आपण OMR बबलिंग केलेली आहे ती OMR सीट तुमच्या कॅन्डिडेट लॉगिंगवरती जाऊन आपल्याला डाउनलोड करता येणार आहे आणि त्याची प्रिंट पण काढता येणार आहे। त्यामुळे आता इथून पुढे एक टॉपिक राहिला, रिझल्टच्या अगोदर काय काय प्रोसेस करावी लागणार आहे। एक तर फायनल आन्सर की, ह्या आन्सर की मध्ये एक आपल्याला बोनस सर्वांना मिळालेला आहे। अटेम्प्ट करा किंवा न करा 4 मार्क्स सगळ्याला मिळणार आहेत। ज्यांनी परीक्षा दिली की 4 मार्क्स 100% मिळणार आहेत। आता 0 म्हणजे इथून पुढे लक्षात घ्यायचं आहे, किंवा कमीत कमी 4 मार्क्स जर सगळ्यांना मिळणार आहेत। OMR सीट आल्यानंतर तिसरा जो टॉपिक आहे त्याला आपण रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस म्हणतो। रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस जे आहेत त्याचा अर्थ काय? एक्झाम्पल, OMR सीटवरती मी समजा 44व्या प्रश्नाला 2 हे बबलिंग केले, तर ते बबलिंग केलेलं कॉम्प्युटरनं रीड काय केलंय, तर हे रीड केलेलं काय आहे ते सुद्धा प्रत्येकाला आपल्या स्टुडंट लॉगिंगवरती सर्व रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस येणार आहेत। म्हणजे हे दोन्ही एकाच वेळेस येतील। म्हणजे OMR सीटवरती तुम्ही बबलिंग केलेलं आहे त्याच्यावरती चॅलेंज सुद्धा आपल्याला देता येणार आहे। ह्या दोन्हीवरती चॅलेंज सुद्धा देता येणार आहे। आणि त्यानंतर मात्र आपला फायनल रिझल्ट येईल। फायनल रिझल्ट येईल। आता फायनल रिझल्ट जो आहे तो आता बघा एक 3 जुलै दिवस आलाय, 28 तारखेपासून एक 4-5 दिवस झाले। यामध्ये 28 म्हणजे 25 जुलै रोजी म्हणजे अगदी NTA ने सांगितलेलं होतं की स्कॅनिंग चालू आहे, OMR सीटचे स्कॅनिंग चालू आहे। स्कॅनिंग करण्यासाठी किती दिवस लागू शकतो, तर दरम्यान आतापर्यंत स्कॅनिंग झालं पाहिजे, त्याचे मार्किंग वगैरे सगळं होईल। खरं तर हा जो अंदाज आहे
की 20 जुलैच्या अगोदर रिझल्ट लागेल. 20 जुलैपर्यंत लागेल का? तर 20 जुलैच्या अगोदर सुद्धा रिझल्ट लागू शकतो. आमचं म्हणणं आहे की 10 ते 15 जुलैच्या आसपास तुमचा रिझल्ट नीटचा लागेल असा आहे. आता रिझल्ट लागण्याच्या पूर्वी आपल्या सर्वांनी सध्याच्या OMR शीटवरती सध्याचे जे तुम्ही बबलिंग करून घेतलेलं आहे ते तुम्ही खुणा करून आणल्या का? आणलेले असेल तर तुमचं मार्क्स आपल्यासोबत आलेले. ज्यांनी खुणा करून आणलेल्या नाहीत अशा विद्यार्थ्यांना मात्र या दिवसाची वाट पाहावी लागणार आहे. परंतु जे काही विद्यार्थी म्हणजे आपला एक टेंटेटिव्ह स्कोअर आपल्याला लक्षात आलाय, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला स्कोअर कार्ड येईल, स्कोअर कार्ड जे येईल त्या स्कोअर कार्डवरती आपल्याला काय काय येणार आहे हे बघा. एक तर पहिली गोष्ट तुमचं नाव, तुमच्या पालकाचं नाव, तुमच्या आईचं नाव, तुमचा रोल नंबर, ॲप्लिकेशन नंबर, तुमचे स्कोअर मार्क्स असेल तो, टोटल पर्सेंटाईल, फिजिक्स बायोलॉजी केमिस्ट्रीमधील पर्सेंटाईल, कॅटेगरी रँक, ऑल इंडिया रँक, कॅटेगरी रँक, त्याचबरोबर PWD आहे किंवा नाही, आणि इलिजिबिलिटी क्रायटेरिया सुद्धा त्याच्यावरती छापून येणार आहे. हा जो कागदाचा तुकडा तुम्हाला प्रिंट करून येणार आहे त्याच्यावरती तुमचं आयुष्य अवलंबून आहे. त्याचे सर्वजण वेट करत आहात. तर या नंतर जो रिझल्ट लागेल, रिझल्ट नंतर 10 ते 15 दिवसात, खरं तर MCC ऑल इंडिया काउन्सिलिंगचा सुरुवात 1 महिनाभरात वगैरे झालेली आहे आजपर्यंत. परंतु हा जो 40 दिवसाचा वेळ वायफळ गेल्यामुळे हे काउन्सिलिंगमधून आपल्याला वेळ बाहेर काढायचा आहे. बघा, शैक्षणिक वर्ष उशिरा सुरू होणार नाही याची ग्वाही देशातील 20 लाख विद्यार्थ्यांपेक्षा जास्त परीक्षा दिलेल्या आहे. NTA च्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलेली आहे. म्हणजे ही अधिकृत माहिती आपल्यासोबत आलेली आहे. त्यामुळं दरम्यान 10 ते 15च्या आसपास रिझल्ट लागेल, पण अधिकृतरित्या 20 जुलैच्या अगोदर कधीतरी रिझल्ट लागेल याच्याबद्दल काही शंका नाही. आपण सर्वजण आपल्याला जे लागणारे डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला जमा करायचे आहेत. त्यामुळं या सर्व गोष्टीसाठी म्हणून कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते गोळा करायला सुरू करा. इथून पुढे कट ऑफवरतीच जाण्यापेक्षा आपण MBBS असेल, गव्हर्नमेंट, प्रायव्हेट, डीम्ड, अदर स्टेट्स, मॅनेजमेंट कोटा, BMS मेरिट कोटा, डीम कोटा, मॅनेजमेंट कोटा किंवा प्रायव्हेट कॉलेज अदर स्टेटमधील BHMS, फिजिओथेरपी, ऑडिओथेरपी, स्पीच थेरपी, युनानी असेल, या सर्व कोर्सेससाठीचं तयारी तुमच्या डोक्यामध्ये करून ठेवा. ज्या विद्यार्थ्यांना मेरिट बेसिसवरती नंबर लागणार आहे त्यांनी आपली काउन्सिलिंग जॉईन करा. तो आपला नंबर जो आहे तो 94 21 066 225 या नंबरवरती पेड काउन्सिलिंग लिहून पाठवा. किंवा दुसरा नंबर आहे 95 11 79 13 10 या नंबरवरती तुम्ही पेड काउन्सिलिंग लिहून पाठवा. आपलं डिटेल आम्ही काय काय करणार आहे ते आम्ही देणार आहे. बऱ्याच वेळा काउन्सिलिंगची आवश्यकता आहे का? मेरिटमधल्या विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ दी बेस्ट कॉलेज मिळावं आणि अपडेटच्या माध्यमातून काही चुका होऊ नये. छोट्या छोट्या गोष्टी चुका झाल्या तर संपूर्ण 5 वर्ष तुम्हाला त्या भोगावे लागणार आहेत. बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या घरातील पहिला विद्यार्थी ॲडमिशन झालंय, आता मला सगळं माहीत आहे, अशा प्रकारचे कॉन्फिडन्स आलेला असतो. परंतु या कॉन्फिडन्सचा विचार ज्यावेळेस प्रत्यक्षात येतो त्यावेळेस छोट्या छोट्या गोष्टीमधून अपडेट माहीत होत नाही आणि त्यामुळं आपला नुकसान मात्र निश्चित होते. त्यामुळे काउन्सिलिंगमध्ये 100% आपण जॉईन व्हायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आणि संपूर्ण भारत देशामधली सर्वात स्वस्त काउन्सिलिंग आमचे 5,000 रुपये फीज आम्ही भरून घेतो. त्याच्यामध्ये ऑल इंडिया आणि स्टेटचं सर्व काम करून देतो. कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मॅनेजमेंट कोटा, NRI कोटा, इतर राज्यातल्या काउन्सिलिंगमध्ये ह्या सर्वांसाठी गाईड आम्ही करत असतो. आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांचं गायडन्स झालेलं आहे. जवळपास 300 पेक्षा जास्त विद्यार्थी रजिस्टर्ड आमच्याकडे झालेत. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये लवकरात लवकर या. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की रिझल्ट लागल्यानंतर येतो, फार कमी वेळ राहतो, खूप जणांचे फोन घेणं होत नाही, प्रत्यक्षात ॲड करणं होत नाही, अडचणी येतात. लवकरात लवकर आता आयुष्याचा महत्त्वाचा मार्ग आहे. रिपीटला तर मी जाणारच नाही. किती जरी स्कोर आला तर आपल्याला प्रोसेस पुढेच जायचं आहे. तर काउन्सिलिंगसाठी उशीर कशाला लागायचं आहे? तोपर्यंतची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला येत राहते. डॉक्युमेंट्स लागणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला येत राहणार आहेत. त्यासाठी म्हणून पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये अवश्य आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना तुमच्या करिअरचा मार्ग सुकर बनावा यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा आणि तुम्ही आयुष्यातले मोठी मोठी शिखरे पादाक्रांत करावी आणि
नाव लौकिक करावं एवढंच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करून आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.